वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. मी तेजस जोशी आणि कॅमेरामॅन आज निशांत राणे स्वागत करत आहे आमच्या न्यू ब्लॉगला. आज आम्ही आलो आहे मादी गणपतीच्या गणपती बघायला. आपण आलो आहे चारकोपला. तर चला गणपती बघूया. सेक्टर 8ला आहे आम्ही आता. पहिला गणपती आहे चारकोपच्या चिंतामणी. चला लेट्स गो. चलो गाइज चला जाऊया. दिस इज कॅमेरामॅन निशांत राणे सायनिंग इन. चला चारकोपच्या चिंतामणीला भेट द्यायला जाऊया. ॲटलिस्ट 4 सेकंड. आता मस्त झालं ना झाले. चिंतामणीचं दर्शन झालं चारकोपच्या. आम्हाला मुंबईच्या चिंतामणीचं भेटलं नाही. पण आता एकदम चांगलं झालं दर्शन. चारकोपच्या चिंतामणीचं. आता नेक्स्ट गणपती बघायला चाललो आहे. सो सोबत राहा. सो आता आम्ही आलो आहे चारकोपच्या पेशव्याला. सो जाऊया आणि दर्शन घेऊया. चला चारकोपचं पेशवा बघूया. थँक्यू. ही मूर्ती मध्ये काट्याले तांदूळ. मी पाहूया. आम्ही बघितला पेशवा चारकोपचा. अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि त्याची कम्युनिटी मंडळ तुम्ही पण खूप म्हणजे आम्हाला विचारलं तुम्ही ब्लॉग वगैरे बनवत असता. आम्ही बोललो त्यांनी आम्हाला चांगले विशेष पण दिले. आणि त्या बाप्पाचं दर्शन घेऊया आपण. काय ती सुंदर मूर्ती आणि त्यांचा गाभाऱ्या आणि हे वरती बघा लावलेलं आहे तिकडे आहे सगळ्याच्या याच्याने. अतिशय सुंदर मूर्ती आहे. तुम्ही पण पुढच्या वर्षीला इकडे व्हिजिट करा आणि बस चला आता दर्शन घ्यायला नसतं. काय रे तेजस, चारकोपचं पेशव्याचं दर्शन कसं वाटलं तुला? एकदम अतिशय चांगला. आणि त्यांची मंडळाची सेवा, बाप्पाची मूर्ती आणि गर्दी नसलेली. थँक्यू. गर्दी नसलेली दर्शन भेटलं. खूप चांगलं वाटलं. 2 आमचे गणपती झाले. आता नेक्स्ट आम्ही चाललो आहे चारकोपचा विघ्नहर्ता आणि सम्राट बघायला. सो आमच्या बनून राहा. असेच चांगले चांगले गणपती असतात. तुम्हाला दर्शन देऊ आणि आम्ही पण दर्शन देऊ. पुढे तर दिशान तुला कसं वाटला? मला पण 2 गणपती आपण बघितले. कसं वाटलं आतमध्ये आणि बिना गर्दीचे कसं वाटलं तुला? हे पहिली गोष्ट गणपती बाप्पा खूप मस्त आहेत. खूप मस्त आहे. तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ते मूड असतो, ती लाईटिंग असते, ते सगळं असतं. ते बाप्पाचं प्रेम असतं तुमच्यासाठी. ते तुम्ही आल्यावरच कळणार तुम्हाला. तुम्ही एकदा दोन्ही बाप्पांना सगळ्या बाप्पांना दर्शन द्या. आमच्याकडून हे सल्ला आहे तुम्हाला. आणि दर्शन ते तुम्हाला आवडलं. दोन्ही मंडळ खूप मस्त होती.
कोणी आम्हाला धक्का नाही दिला, कोणी आम्हाला काही बोललं नाही की इकडे जा तिकडे जा हे करा. आरामात फोटो काढायला हो. भेटले, आम्हाला फोटो पाया काढायला पडायला पण कोणी भेटले. नाही बोललं नाही. हां, पाया पडायला भेटले आणि तिकडच्या मंडळाने आम्हाला ऑल द बेस्ट वगैरे दिले. हां, खूप चांगले बोलले की दिले. तुम्ही चांगले व्हिडिओ पोस्ट करा, आम्हाला टॅग करा. वाटतं Tag तसं करा. इंस्टाग्रामवर करतो असेल, आम्ही ते पण करणार आहे, तुम्हाला कळलंच. आणि आता आम्ही चाललो आहे पुढच्या चारकोपचा विघ्नहर्ता विघ्नहर्ता किंवा सम्राट. राजाला जे आम्हाला लाईनीत लागतं लाईनीत तसे आम्ही लागतं ते तसे आम्ही चालेल. तुम्हाला दाखवू. चला बनून राहा आणि पुढे भेटूया. हॅलो गाईज, आत्ता आम्ही आलो आहोत चारकोपच्या राजाला, ते तुम्ही बघू शकता. आम्ही चाललो आहोत, आतमध्ये खूप बोलतात, बघू आता कसं आहे. लेट्स गो बेबे. असतं काय रे? असतं सर गपचूप. चला, आपण आले आहोत चारकोपच्या ग्राउंडवर आहे पूर्ण मोठा शिवाजी पार्क. शिवाजी. दादरमध्ये आलो आहोत आम्ही. नाही चारकोपचा राजा सम्राट आणि हे पुढे आहेत. सो आता पहिलं राजा करूया आणि मग सम्राट आणि विघ्नहर्ता. लेट्स गो. गणपती. सो गाईस, आम्ही घेतलं आहे चारकोपच्या राजाचं दर्शन. सेम टू सेम लालबागच्या राजासारखं आहे. खूप चांगलं दर्शन झालं आहे आणि बघू शकतो इथे लाईन खूप आहे, खूप गर्दी आहे. 10 ते 15 मिनटं लागली आम्हाला दर्शनाला, पण मस्त झालं दर्शन. भव्य अशी ती मूर्ती आहे, खूप आवडली. सो आता दिशांतला विचारा कशी वाटली ती मूर्ती. मला दर्शन खूप मस्त वाटलं. मूर्ती एकदम मस्त आहे, एकदम मस्त आहे. म्हणजे लालबागच्या राजाची हुबेहूब नाही बोलू शकत, प्रतिमूर्तीच आहे लालबागच्या राजाचे. दर्शन पटकन झालं, लाईन एवढी नाही, पटपट सगळं झालं. आणि तुम्ही या एकदा, तुम्ही बघा इकडे, तुम्ही पाया पडा, तुम्ही सांगा तुमचं कसं झालं, कॉमेंट्स करा. आम्ही भेटू पुढच्या याला, बघूया चला. हे गाईस, आता आम्ही आलो आहे तिकडे सिग्नलच्या जवळ बोललेले. चारकोपचा सम्राट पुढे आहे आणि विघ्नहर्ता पण पुढेच आहे ना. विघ्नहर्ता इकडे नाही, मग सम्राट इकडे आहे. विघ्नहर्ता सम्राट मला दिसला, तुला बोलायचं, तुला आवाज पण दिला मी. मला विघ्नहर्ता नाही. सो आता गाईज आलो आहे मी चारकोपच्या सम्राटला. आणि आता नेक्स्ट मग विघ्नहर्ता करू, त्याच्यानंतर अजून कुठले गणपती आहेत तेही करू. मग आम्ही भेटू तुम्हाला. परत बघू. चला पुढे जाऊन बघू. आम्ही आता सम्राटचं दर्शन घेतलं चारकोपच्या. खूप चांगली मूर्ती आहे आणि जणू तेजूकाळाचं जी मूर्ती होती ना सेम तशी आहे, ती मूर्ती थोडी अशी आणि खूप चांगली मूर्ती आहे. आम्हाला पण खूप आवडली, तुम्हाला पण खूप आवडली तसं. सो आता आम्ही चाललो आहे, कुठे चाललो आपण माहीत नाही. बघूया. आता पुढच्या गल्लीत एक बोललेत काका आहे तिकडे, तिकडे ते बघूया गणपती. चला मी
मला पण मूर्ती खूप आवडली, एकदम मस्त आहे. मस्त म्हणजे विठ्ठल रूपी मूर्ती आहे. तेजूकायाचं एकदम दर्शनच झालं असं वाटतंय. परत काय बोलू, तिकडे भजनं चालू होती, ते आम्ही तुम्हाला ऐकू नाही शकत, मला कॉपीराईट पडतील. पण भजनं खूप मस्त होती. तुम्ही या, तुम्ही बघा, तुम्ही पाया पडा, तुम्ही त्या क्षणाचा आस्वाद घ्या आणि आम्हाला सांगा कॉमेंट करून कसं वाटलं तुम्हाला. चला पुढच्या गणपतीला जाऊया. आता आम्ही चाललो विघ्नहर्ताला. चारकोपचा विघ्नहर्ता. गाईस आता लागले दिशांना भूक. पहिले त्याने खाल्लं नाही काय म्हणून डायरेक्ट कॉलेजवरून आला तो खायला जाईल आणि आम्ही खायला जाऊ. त्याच्यानंतर मग बाकीचे गणपती करून घरी वापसी. सो लेट्स गो. पहिले खाऊन घेऊ आम्ही आणि मग भेटू परत तुम्हाला पुढच्या गणपती वापसा. गाईस आम्ही आता आलो आहे दिशांचं खाऊन पिऊन झालं. सो आता आम्ही आलो आहे चारकोपच्या परमेश्वराला. त्यांचं दर्शन घेऊया. आय थिंक हा लास्ट असेल. तो बघूया पुढे काय. आता आहे कांदिवली स्टेशनला. आम्ही खूप घाईमध्ये बस पकडली भेटली म्हणून. सो लास्ट गणपती होता तो चारकोपचा परमेश्वर. खूप मजा आली, आनंद झाला बाप्पाला परत पाहून. खरंच तुम्ही पण पुढच्या वर्षी या. हा ब्लॉग कसा वाटला सांगा तुम्ही. आणि आपण दिशांकडनं पण बघूया कॅमेरामॅनकडनं कसा त्याचा अनुभव होता आजचा. सो आता मी स्टेशन सांगितलं असेल की आम्ही आता चारकोपचा परमेश्वर केलेला. आम्हाला खूप तो एक्सपिरियन्स मस्त वाटला. एक्सपिरियन्स खूप मस्त होता. बाप्पा सगळे मस्त होते, लय मजा आली. पटपट झालं. लालबाग आणि मुंबई गिरगावसारखं आम्हाला थांबायला लागलं. गिरगावमध्ये पण नाही थांबायला लागलं, लालबागमध्ये थांबायला लागलं. मस्त होते गणपती बाप्पा. मूर्त्या म्हणजे डिट्टो सेम नव्हत्या, पण सेम असं आपण हुबेहूब नाही बोलू शकत, पण चांगल्या मस्त होत्या. सेम थोड्या आठवण त्याची करत होत्या. असं पेशवा चिंतामणीची आठवण करून देत होता, राजा लालबागच्या राजाची आठवण करून देत होता, असे होते. दंत सेम नव्हते, पण मस्त. एक्सपिरियन्स काय होता परत बाप्पाला पाहून? मन भारावून आलं परत. पण हे पहिल्यांदा आलं इकडे. सो आणि खूप महिन्यानंतर आलो आहे. बाप्पा लांब कुठे गेलाच नाही, तो होता नेहमीच आसपास असतो. सो बघून खूप मस्त वाटतं. आणि तुम्ही पण या. तुम्ही पण पुढच्या वर्षी घ्या, ह्या वर्षी बघा. अजून आहेत दिवस, तुम्ही येऊन बघू शकता. चला मग बस एवढंच आहे कन्क्लुजन माझा. चल बाय. दिशाने आपला बोलला आहे त्याचा अनुभव कसा होता वगैरे. आणि माझा पण अनुभव खूप छान होता. तुम्ही पण नक्की पुढच्या वर्षी इकडे व्हिजिट करा. या गणपतींना पण प्रायोरिटी द्याल. खूप कमी गर्दी असते, तर तुम्हाला दर्शन पण पटकन होऊन जाईल. आणि बस चांगला होता हा ब्लॉग आजचा. खूप कमी टाईममध्ये होता, पण मजा आली, धमाल आली. सो आता आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. खूप लवकरच बघूया, ट्राय करू आम्ही. दिशांत चालेल. आता आम्ही हे आमचं दिशांत आणि मी तेजस जोशी, दिशांत राणे, तेजस जोशी सायनिंग ऑफ फ्रॉम दिस ब्लॉग ऑफ चारकोपचे गणपती बाप्पा.